कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणा भवेत्। एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशामङ्कुशधरं देवं ध्याये सिद्धिविनायकं। स्मरणात् सर्वपापघ्नं स्तवनाद् इष्टवर्णनं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। ब्रह्मांता गुरुवत्साक्षादिष्टं दैवं श्रियपतिः आचार्य श्रीमदाचार्य संतु मे जन्मजन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। कालच्या दिवसांतू आम्ही सर्वान हे अधिक पुरुषोत्तमालय काणींतू सर्व सविस्तार जावंगेनो विषय ऐकल्लो आसा। प्रथमतः जावंगेनो द्रौपदीले पूर्वजन्म वृत्तांतांतू परमात्मा जल्ल्याशिलो पुरुषोत्तमान धर्मरायाक सांगचे तसले काणी आमी ऐकले। ताचे मुखावयले भागांतू वच्या कालच्या दिवसांतू मेधावी म्हणले एक ब्राह्मणाले चली जावंक नाशिल्ले द्रौपदीले कशी रितीन एक आपणायले बापसूले अंत्यसंस्काराचे शास्त्र मार्गारी सांगील प्रमाणे रे खंयचे रितीन एक पितृवाक्य परिपालना लागून उरो ना तर जाल्यार आपणायले बापसूल एक महद इच्छा आशिल्ले की आपणायले एक योग्य आपणाक वर मेळचे म्हणले एक संदर्भार तिणें मस्त रितीन देवताले उपासन केलें। स्वतः बापसून सुदाची आपणायले कर्तव्यांत जावंक न्हू कसने आपणायले एक चल्लीक योग्य संस्कार दिवका खंयचे रितीन संस्कार दिल्यार तिगेले मुखावयले एक भवितव्य जीवन यशस्वी रितीन घडता ताजेन आमगेले कुलाचे उद्धार जाता एक उद्देशान ताणें आसून करता म्हणून मनान संकल्प केल्लो। परंतु जी अत्यंत दुर्दश म्हणून सांगचे तशीची तेगेले मृत्यू अवसान जाता। परंतु जी कितले संदर्भार सुद्दां जाल्यार हेची बापसूक चल्ली वयर एक प्रेमपाश चल्लीक बापसू वयर एक प्रेमपाश आशिल्ले तेच संदर्भार थंय आयिल्ले तसले एक विद्वत ब्राह्मण म्हणटाची कसने म्हळ्यार बीची बापोसो इहलोक त्याग केल्ले आसा। आताशिल्ले हांगा प्रेताक एक योग्य रितीन संस्कार जावंक न्हू मुखारसून तागेले इहलोक गमना पर्यंत प्रत्यक्ष जावंक न्हू अप्रत्यक्ष जावंक सुद्दाची तागेले मरण घडिल्ले वरकेची पुण्यकालारी घडले आसा। आमकां साक्षात विष्णू लोकाचे विष्णू पार्श्वद येवंक न्हू तागेले एक विष्णू लोकाक घेवन तसले वैकुंठाक घेवंक तागेले आत्म घेवन वतसाची। परंतु जे सशरीर हांगा आशिल्ले दुखून ते शरिराक योग्य जालें तसले एक धार्मीक विधी विधानांतू जेवचे तसले एक क्रियाकर्म घडल्यार मात्र ताका हें प्रेतत्व योनीच्यान अंतिम मुक्ताय मेळटा अशें म्हणून सांगून तांणी सर्व तिका मार्गदर्शन दिताची। त्या मार्गदर्शना प्रमाणे रितीने योग्य रितीन आपणायले बापसूले संस्कार केलो। मुखारसून संस्कार केले नंतर ते घरांत आयले तसले दुर्वासाले मुनी तागेले घरांत पावता ते संदर्भार एक संद येता म्हणून काल तुमी पळयले आसा। तशीची दुर्वासो ते एक बापूस नाशिल्ले तसले चल्लीले अत्यंत रोधनीय स्थिती पळोवंक न्हू हिक कसने तरी आपणायले एक संदर्भिक अनुसार जावंक देवो ना तर जाल्यार तिगेले एक वृत्तीपर जीवनांतू तीन केले तसले एक कर्मानुष्ठानांतू ना एक भगवत सेवेंत केले तसले तिका एक आत्मतृप्त जावका तिगेले बापसूक बीच आत्मतृप्त जावका आनी तिका सुद्दाची योग्य वर मेळका हे एक महद इच्छा सदुच्छा घेवंक न्हू तिका तो आशिर्वाद रुपार सांगता कसो की म्हळ्यार मुखावयल्या दिवसांतू आनी एक 2 म्हयन्यांतू अधिक मासो येवचो आसा। हे अधिक मासांतू तुवें खंडीत तरेन किंचित बापूस ना तुगेले गे तुका अनुकूल ना जाल्यार सुद्दाच तुका शक्त्या अनुसार कितले जाता तितले शक्तीक अनुसार जावंक न्हू परमात्माचेर अत्यंत कठोर विश्वास दवरंक न्हू स्वतः हें कलियुगाचो उद्धार करचो तसलो परमात्मा पुरुषोत्तमूची हें अधिक मासाचे प्रधान देवता जावंक आसा। तशें दुखून तुवें हागेली उपासना केली तर जाल्यार तुगेले कसनेचे एक जन्म जन्मांतराचे एक प्रारब्धान तुगेले कसने एक कर्म घडिल्ले आशिल्ले तर जाल्यार सुद्दाची सर्व ही तुगेले कश्ट परिहार जावंक न्हू तुगेले बाप्पाले संकल्पा प्रमाणे रिची तुका योग्य वर मेळंक न्हू तुगेले पुण्य वृद्धी जाता तशें करूंक न्हू हे
आनीची सुव्यवस्थित मनानं हे कार्य म्हयन्यांत तूं कर अशें म्हूण सांगून दुर्वासू ताका आश्वासन दिता. जाल्यारीची कसणेक म्हळ्यार मन आमगेले चंचल चल्लीन स्वाभाविक जावंक गेनोची तिगेले एक दुर्विचार की नातर जाल्यार त्या संदर्भार आयिल्ले तसले एक तिगेले मनश्चंचल प्रमाणार तिणें एक कार्य करच्याक भायर सरले. ऋषीले आज्ञा उल्लंघन करून गेनो हें मलमास म्हणले एक तुच्छ मासाक हांव कसणेक उपासन करका. हे मलमास अत्यंत तुच्छीकरण जावंक गेनो लोक ताका म्हणटाचे असले एक व्रताचरण हांव करकावे. चैत्रादी मासान तूं मस्त नाना रितीन देवाले आराधन करच्याक अवकाश आसा. ते आराधन केले निमित्तान मस्त देवानुदेवताले अनुग्रहा निमित्त मस्त रितीन आमी पुण्य संपादन करून घेवचें तसले कालांत तूं हे मलमासाचें आराधन करून घेवन आमकां कसन प्रयोजन आसा हे करूंक हांवें अशें म्हणून घेवन पुनरपी जावंक घेवन दुर्वासाक सांगता. दुर्वासो अत्यंत प्रक्षुब्ध जावंक घेवन अत्यंत कठोर जावंक घेवन तागेले मनान तूं एक शाप दिवका म्हणून घेवन विचार आयल्यार सुद्दाचे बापूस ना म्हणले एक केवल उद्देशान ते चरडा वयर आपणाले एक शांत मनसान शांत मनान ताका अनुग्रह करका ताका शापग्रस्त करच्या जायना. आनीची तागेले एक ही परिस्थिती पळोवंक घेवन कोणाकच येवच्याक जायना अशी एक सुविचार दवरून घेवन दुर्वास ताका सांगता कसं की म्हळ्यार तुवें कसने केल्ले आसा ते खंडीत समंजस न्हय. आपणाक सुद्दाचे विचार करचो पडलो मस्त रितीन राग आयलो जाल्यार सुद्दाचे हांवें आपणाले एक सखा म्हळ्यार मित्र आलो चल्ली तूं तशें दुखून आपूण सुद्दाचे एक कोप शांत करून घेवन तुका आपूण सांगता आसा पुनरपी जावंक घेवन तूं केल्ले निंदेक तुका खंडीत जावन हाजी फल मेळूं मेळटा. जाल्यार सुद्दाचे तूं हे जन्मांत न्हय तर जाल्यार सुद्दाचे मुखा वयल्या जन्मांत तूं अधिक मासाचें व्रत खंडीत कर आनी हाजी फल तुका बरे रितीन मेळटलें म्हणून घेवन पुनरपीची दुर्वास मुनी ताका आशिर्वाद करता. जाल्यार सुद्दाची ताका अत्यंत आपूण केलेलें तसलें एक निंदात्मक जावंक नाशिल्लें तसलें देवाक आपूण निंद केलें पुरुषोत्तमाक द्वेश केलो अशें म्हण संदर्भार कशी आमी नवविध भक्ती करताच की तशीची नवविध द्वेशो परमात्माक आमी करताची. पळोवया आमी नवविध भक्ती खंयचे रितीन परमात्माले एक सेव करीत म्हणलें निदर्शनाक श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्र निवेदनम् इति पुंसार्पिता विष्णु भक्तशेषान्नवलक्षणा क्रियते भगवद्भक्त्या तन्नेने धीतमुत्तमं भागवतांतू हो विषय येता. परमात्माले सेवा आमीची केवल जावंक न्हू देवपूजा की खाली आमी जावंक आशिल्ले तसले विविध रितीन अलंकार करून घेवन की ना तर जाल्यार विविध भक्ष्य देवाक नैवेद्य करून घेवनूच करका म्हूण ना. केवल परमात्माले चलत तसले एक पुराणाच की ना परमात्माले एक आध्यात्मिक चिंतन आमी श्रवण केल्यार सुद्दाची ती एक भक्ती प्रथम भक्ती. दुसरेचे केवल पादसेवा म्हणटाच आमी पादसेवा म्हळ्यार परमात्माले लागीं प्रतिनित्य अर्चक सेव कशी करता की ती पादसेवा तशीच परमात्माले एक परिसरांतू आमी म्हणटाच देवालय म्हळ्यार एक देवस्थानाचे देवस्थान म्हळ्यार परमात्माले एक स्थूल शरीर के अशें म्हणले नंतर ताजे कितें आमी एक स्थूल शरिरांत आयिल्ले नंतर प्रवेश घेतिल्ले नंतर थंय कसनेच आमी एक अशुद्ध जावंक नाशिल्लें तसलें वातावरण निर्माण करचें ना ना तर जाल्यार कसनेच एक वायट उत्तर उलोवच्याक ना. कित्याक म्हळ्यार परमात्माले शरीर हांगा अत्यंत एक लौकीक जावंक घेन की आमकां एक परमात्माले अविच्छिन्न भाग आमी सेव करचे तसाक अवकाश परमात्मान आमकां एक देवालयाचे रुपार करून दिल्ले आसा. अशें म्हणले नंतर परमात्माले एक प्रदक्षिणा म्हणले एक पादसेवन की दास्य देवंक घेवन तागेले नित्य नैमित्तीक तागेले उपचारांत की ना किंवा तागेले उपचार करचे तसले एक पात्राचे सेव की दास्य रितीन ना तर जाल्यार परमात्माले प्रतिनित्य गुणगान करचे तसले कीर्तने रुपार की ना परमात्माक नित्य ही अर्चन विविध रितीन अर्चन की
ना तर जाल्यार परमात्मा कडेन अत्यंत प्रेम भावानं प्रीती भावानं सख्य रितीनं मित्र रितीनं आम्ही परमात्माक आमगेले प्रतिनित्य चलचे तसले एक कष्ट की ना तर जाल्यार आमगेले एक आत्मोद्गार कितें तरी जालें तसले आमगेले हातान घडील तसले कसं अनेक चूक असले रे परमात्मा लागी प्रार्थनापूर्वक क्षमा भावा रितीन आम्ही करचे तसले विनंती उरो ना तर जाल्यार आपत्काला रे परमात्माले उडगास कोरगेन स्मरण केल्ले मात्रान उरो ना तर जाल्यार परमात्मान आमगेले कितें तरी इतले दिवस खंयचे खंयचे रितीन आमकां एक सदवकाश की परमात्माले नित्य सेवा करच्याक की ना तर जाल्यार परमात्माले आध्यात्मिक चिंतन श्रवण कीर्तन करच्याक दिलील तसले एक अवकाशा निमित्त की एक 84 लक्ष जीव योनींतू आमकां एक मनुष्य जन्म दिलेले सार्थकता भावनेन परमात्माक वंदन करचे की आत्मनिवेदन म्हळ्यार आम्ही परमात्माक संपूर्ण देवन आमगेले आत्म समर्पण करून घेनू हे शरिरांत तुवें दिल तसले एक सार्थकता आम्ही घडयली आसा मुखारसून आमकां एक मोक्ष रितीन तुवें मोक्ष प्रदान करका म्हणले एक हेतून आमी आत्मनिवेदन करचे की अशे नवविध आमी भक्ती परमात्मा लागी नित्य निरंतर केले तर जाल्यार परमात्मा आमगेले खंडीत जे आमी भक्तीन खंयचे रितीन आमकां आमगेले शक्ती कशी देत की त्या रितीन आमी अवकाश करून घेतील तर जाल्यार परमात्माले नवविध भक्तीन तो आमी पावच्याक पात्र जाताची अशें म्हणून सांगता तशीच परमात्माक आमी कशी भक्ती करता की तशीच असुरी परभावा निमित्त आम्ही परमात्मा कडेन द्वेष करच्या पावता के कश की म्हळ्यार जीवा भेदो निर्गुणत्वम अपूर्ण गुणता तथा सामिध्येक तदेन्येषां छेदत् सद्गत एव च प्रादुर्भाव विप्रास्य तद्भक्तद्वेष एव च तत्प्रमाणस्य निंदा च द्वेष एत खिलमता हे महाभारत तात्पर्य निर्णयांतू श्रीमदाचार्यान सांगिल तसले हे नवविध द्वेष आमगेल्यान तूं केन्नाची हे येवच्या ध्यानाशीची नवविध भक्ती येवची तशी आमी केन्नाची जागृत उरकाके तशी प्रथम द्वेष कसो की म्हळ्यार परमात्मो म्हणले शक्ती ना म्हणे आमी म्हणचे परमात्मो हो निर्गुणत्व हागे लागी कसनेची गुण ना परमात्मो हो अपूर्ण असल्यार सुद्दाची हाजे कडेन कसने करच्याक जायना परमात्माक चिंतन करनाशी परमात्माले वैरानिकाची मस्त रितीन देवानुदेवतासाची तांगेली उपासन करची परमात्माले गुणक्रिया रुपारे आम्ही अवतारत्रय भेद असल्यारीचे ते भेद न्हय म्हूण सांगचे अवतार रूपान तो विशिष्ट रूप असल्यारीचे आम्ही ते विपरीत म्हणून घेनो लेखचे परमात्माले नित्य ही सेवा करतसले भगवत भक्त लोकाले वैरी आम्ही द्वेष करचे परमात्माक सांगचे तसले वेदादी मंत्र एक आम्ही निंदन करची ही नवविध द्वेष हो द्वेषा बद्दल तुमकां कसले सांगचे पावल की म्हळ्यार दुर्वास मुनीन परमात्मा वैरी विश्वास दवर परमात्मा वैरी अपूर्ण जावंक नाशिल्लो परमात्मा आसा हाजे कडेन आदी अंत्य म्हणना असल एक पुरुषोत्तम रुपीचे अधिक मास आमकां प्राप्त जाल्ले आसा ते प्राप्त जाल्ले अधिक मास तुवें सदुपयोग करून घेवका म्हूण सांगून ताणें द्रौपदीचे पूर्वजन्मान तिका सांगिल्लें आसा जाल्यार तिणें तिगेले द्वेषान परमात्मा वैरी निंदेन तिणें अत्यंत निकृष्ट जावंक न्हू अधिक मासाक तुच्छ स्वभावान निंद केल्ले आसा तदनिमित्तान तिणें प्रायश्चित करून घेतलें आपूण आपणाले एक जीवमानान तूं बापसून सांगिल्लें तसलें कार्य करच्या पाविल ना बापसूल समान आशिल्लो तसलो बापसूल मित्र जावंक न्हू तत्समान जावंक नाशिल्लो गुरू जावंक नाशिल्लो दुर्वास जाले उत्तर आयकनाशीच आपूण प्रारब्ध करून घेतलें अशें दुखून आपणाले जीवमान हांतू जालें अशें दिसता अशें म्हूण सांगून पुनरपीचे आईल तसले आपणाले दौर्भाग्य म्हणून सांगून अत्यंत पीडित जावंक न्हू आपणाले हे जन्म परमात्माले चरणांत तूं लीन करून घेनो पुनरपी जन्म आयलेले तर जाल्यार बरे रितीन आपणाले जन्म सार्थकता जावका पुनरपी आपणाक अधिक मास करता जालो सुयोग प्राप्त जावो म्हूण सांगूंक घेनो ती परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले दुर्वासा लागी पुनरपी विनंती करता तशीच दुर्वास सांगता अडना आतां पुणी तुवें प्रायश्चित्त करून घेनो तुगेले हो जीवन तुवें सार्थकता करचे कडेन पाविल्लें आसा मुखारसून तुगेले जीवन सुखोदय जावो आनीचे प्रतिनित्य तूं देंवता तसले विष्णू विश्वासा वयर उरो नातर जाल्यार अधिक मासाचे पुरुषोत्तमा वयर विश्वास दवरंक न्हू मुखा वयर तुगेलें जीवन सार्थकता कर अशें म्हूण सांगता तशीच ताणें सांगिल्लें तसलें मुखा वयर जन्मान तूं कसने रितीन
आपणाला एक जन्म सार्थकता कोरंग येवका म्हणले का उद्देशा कितरी परमात्माले उडगासानं पुनरपी जावंक न्हू हो जन्माचो त्याग करच्या भायर सरतना तिका पुनरपीच उडगास येता की आपण अहंकारानं उलयल्ले आसा आपणालो देव म्हळ्यार केवल ईश्वरू तागेले आपण उपासन करका तागेले तरेन उपासन केल्यार आपणाले जीवन सार्थकता जाता म्हूण सांगून पुनरपीची ती आपणाले जीवन उपासन करच्या कितरेची तपस्याक लागता तिगेले तपस पळोवंक न्हू इंद्रादी देवत सुद्दाची तिगेले एक तपाक विघ्न करच्याक प्रयत्न करता जाल्यार सुद्दाची आमी म्हणटाची ईश्वराल उपासना जाल्यार खरे लेखान पळोवच्या गेल्यार वैष्णवानां यथा शंभो परम वैष्णव म्हळ्यार ईश्वरूची जाल्यार आमी म्हणटाची तारतम्या प्रमाणे प्रत्येक लोक विष्णू प्रधान म्हणून सांगताची विष्णू विंगड न्ही ईश्वर विंगड न्ही केवल आमी चिंतन करचें तसले रूप आनी परमात्माले अंतर्गत जावंक करचें तसले एक रूप चिंतन केल्यार मात्र आमकां तंतशिलें ज्ञान प्रकट जाता अशें म्हणले नंतर परमात्माले उपासन करका म्हूण सांगून ती उमा महेश्वराले उपासन करच्या लागता उमा महेश्वर तिगेले एक भक्तीक तीन दवरिले एक श्रद्धेक विचार घेवन तुका कसन वर जाव का की विचारता तेन्ना ती म्हणटा आपणाक वर दी म्हूण घेवन 5 पंत भावोद्वेगान उद्गार काडटा तशीची परमात्मा जालो तसलो ईश्वर ताका सांगता तथाच तूं म्हणटा आनीचे तूं विचारिल्लें आपणाले वर तुका खंडीत मेळ्ळो तुगेले मना प्रमाणे इच्छा परिपूर्ण जावंक न्हू सुलक्षण जावंक नाशिल्लो तसलो तुका 5 वर मेळ्ळो म्हूण घेवन ईश्वर ताका वरप्रदान करता एक पंत वरप्रदान केले नंतर अत्यंत उद्वेगारी द्रौपदी भयभीत जावंक न्हू सांगता आनी आपूण कसन विचारील तुगेले गे आनी तुवें म्हाका कसन वर दिलें की विचारता तेन्ना परमात्मा सांगता तूं कसन म्हाका वर दी म्हूण घेवन 5 पंत एक उद्वेगार सांगील की तेची प्रमाणे आपूण तुगेले अपेक्षे प्रमाणे वर दिले म्हूण सांगता तेन्ना सांगता तूं वर दिल्लें हांव तुका विचारील म्हळ्यार म्हगेले उद्गारा कितें न्ही उद्धारा कितें वर दी म्हूण सांगिल्लें तुवें आपणाक 5 आपणाक अनुरूप जावन तसले एक पतीत 5 दिल तुवें हें आपणाक न्हय समंजस आयज काल एक शास्त्र धर्मा प्रमाणे एक बायलेक एकू घोव अशें म्हणलें आसतना तुवें आपणाक 5 एक घोव दिल्यार आपूण कशें करचें हें संवसार म्हूण सांगता तेन्ना परमात्मा ताका सांगता की म्हळ्यार हें तुगेलें अधिक मासाक निंदन केलें तसलें एक प्रायश्चित्त जावंक न्हू तुका दुर्वासा निमित्तान कसन एक शाप मेळचे आशिल्ले की ना तर निंदा जावंक तूं केली तसले निमित्तान तुगेले एक आत्मोद्गार कशी जावं का म्हणले एक सृष्टी नियमा प्रमाणे आपूण तुका शाप दिल्ले आसा हो शापूची तुका वरप्रद जावंक आयिल्ले आसा अशें दुखोवनूची तुवें खंडीत चिंताक्रांत देंवचे नाका आनी तुगेलो पतिव्रतेक खंयचे रितीन एक कुंद कोरे उरो ना खंयचे रितीन ताका अपवाद येनाशिची 5 रितीन तुवें लोकाल बशी तुगेले सहज जावंक नाशिल्ले तसले वेवस्थीत प्रमाणे तुगेले मंगल कार्य घडतले हाजीनची तुमी 5 लोक मेळ घेवची अत्यंत श्रद्धेन अधिक मासाचे उपासन कर ताजे निमित्त तुका जावंक आशिल्ले तसले सर्व ही कष्ट निवृत्त जावंक घेवन तुका जावंक आशिल्ले अनुरूप जावंक नाशिल्ले पती मेळटा अशें म्हण घेवन परमात्मा ताका सांगता तेन्ना प्रायश्चित्तान आपणाक दिले तसले एक अधिक मासाक निंद केले तसले एक प्रायश्चित जावंक आपणाक मेळ्ळें आसा आनी हें प्रायश्चित्त आपोवंक घेवन आपणाले एक मुखावयल कसन तरेन एक सृश्टी नियमान तो द्रुपद राजाले चल्लीन तो यज्ञान तो अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले द्रौपदी जावंक घेवन हें 5 पांडवांक तूं लग्न जाता अशें म्हूण सांगून भगवंत शंकराले आज्ञा म्हूण घेवन द्रौपदीक परमात्मा कृष्ण तांगेले 5 पांडवांक हो विशय सविस्तार जावंक घेवन सांगत उरता तशी संदर्भारी कृष्णान पांडवाक म्हळ्यार धर्मरायाक सांगता तुमगेली द्रौपदीली अशी रितीन पुजा आराधना घडली अशी रितीन आपणाले अधिक मासान तूं नित्य नैमित्तिक जावंक घेवन कोण श्रद्धेन भक्तीन अर्चन आपणाले करत की ना हें अधिक मासाक निंद करनाशिची भगवत भक्त लोक कोण अधिक मास नित्य निरंतर जावंक घेवन करच्याक सहकार जावंक घेवन करता की तांकां सहायत्वारी तांगेले एक व्रताक कसनेची एक भंग करनाशिची तांगेले व्रत उपासन करचे तशी तांकां सहकारत्व जावंक घेवन कोण करता की ते निमित्तान तांगेले जन्मांतर जन्म म्हळ्यार तांगेले कौटुंबीक उरो
ना तांगेले पहिलेचे पिळगी कोण आसा तांकां वरकीची गोलोक प्राप्त जाता आनी अधिक मासान तूं सांगिल्लें तसलें दान व्रत नियम मनपूर्वक जावंक करता कोणकी एक दान करता ना कोणकी एक अनुष्ठान करता ना कोणकी पूज करता म्हणून न्हू अत्यंत आडंबरीक जावंक देवो डांबिकतनान करचें न्हय केवल परमात्मा चरणाचेर विश्वास दवरंक न्हू केवल परमात्माले एक चरणारिंदान तो विश्वास दवरिल्ले निमित्तान आपणाले एक पुण्य लाभ जाता की ना तर जाल्यार ते विश्वासान तूं आमी कसन कार्य करता की ना तर जाल्यार कार्य केले निमित्तान आमगेले कसन फल आज पसून आमगेले एक म्हालगड्याक मेळ्ळेच की ते संदर्भार आमी ते विचारारी परमात्मान सांगिल्लें तशें स्वता परमात्माले एक मुखोद्गीत जावंक कशी गीत ताणें भावोद्वेगान सांगिल्लें की तशीच परमात्माले श्री कृष्ण परमात्मा जावंक स्वता धर्मरायाक आपूण सांगिल्लें तसलें ही सविस्तार जावंक वृत्तांत मस्त रितीन काल आपूण तुका सांगत आसा आपणेक द्वारका वचाक मस्त रितीन वेळ जाता आसा जाल्यार तुवें आज्ञा दिवं का म्हूण सांगून पांडवांक सुद्दाची अत्यंत दुख्खतृप्त जावंक न्हू परमात्मा सांगता कित्याक की म्हळ्यार एक खंयची एक वृत्तांत सांगता तर जाल्यार आमगेले एक नैज दर्शनीक जावंक कसं एक घडील उरता ना ते घडील तसले वृत्तांत आमी पुनरपी जावंक न्हू विचार करता तर जाल्यार आमकांची अत्यंत हर्षोद्गारा निमित्तान एक भावोद्वेग जाता तशी सुद्दाची परमात्माक जाले परमात्माक सोडून घेवन पांडवाक उरच्याक बीची अत्यंत सहन करच्याक गेलें ना एक क्षण सर्व लोक मौन उरले तशीची परमात्मा आपणाले रथ घेवन गेलो अत्यंत वेगान आपणाले सारथीक सांगले आनीची तुवें द्वारकाक वचच्याक प्रस्थान घे आनीची खंय रथ राबे नाका अशें म्हूण सांगलें तशीची पांडव लोक सर्व लोक परमात्मान सांगिल्लें तसलें सुवचन आयकून आनी हें काम्यवनान तुची तांणी अधिक मासो आयिल्लो आसा अशें म्हणलें म्हणटाना अधिक मासाचे जे परमात्माले मुखोद्गत जावंक आयिल्ले तसले शास्त्रा वचनानुसार नियम की ना तक्क जावंक आशिल्ले तसले सरंजाम तांणी एर्पाट करून घेनो निश्ठेन हो व्रत करच्याक सकल तयारी करून घेनो मस्त रितीन तांणी प्रयत्नपूर्वक जावंक घेनो वैभवयुत जावंक घेनो जे करता तसले पयलेच तांगेले एक राज्य पदवी आशिल्ले पुनरपी परमात्माले एक सांगिल्लें तसलें अधिक मास आचरणेचे निमित्तान तांगेले पुनरपी राज्य पदवी तांकां पुनरपी मेळच्याक पावले तशीच हे अधिक मासान तूं मस्त रितीन मस्त लोक एक व्रत की उपासन करत आयले आसाच हे कसले एक परमात्मा आमकां सांगतास की म्हळ्यार हे प्रत्येक लोकाले जीवमानान तूं घडील तसलें एक विचार आसा अशें तुकून परमात्मान आमकां परमात्मा स्वता भूलोकांत येवंक न्हू रामावतार की कृष्णावतारांत की प्रत्येक तो सुद्दाची एक मनुष्य रुपार कशी रितीन एक मनशाक कसन रितीन त्रास येता ना खंयचे रितीन एक सृश्टीचें पालन करका ना कशी एक पितृवाक्य परिपालन करका ना तर जाल्यार सती धर्म कशी निभारण करका ना तर जाल्यार मातृवाक्य कशी परिपालन करका ना तर जाल्यार राजाले एक आज्ञा उल्लंघन करनाशीची कशी रितीन निर्णय घेवका ना तर जाल्यार परमात्मान एक कष्ट कसनेचे एक वनवास करून की ना तर जाल्यार अत्यंत एक युद्ध करून की ना 18 दिवसांत युद्धांत तूं आपणाले एक विश्वरूप दर्शन दाखोवन घेन की ना तर जाल्यार आपणाले अत्यंत प्रियतम जावंक नाशिल्लें तसलें प्रत्येक तागेले अत्यंत प्रितीपूर्वक जावंक नाशिल्लें तसलें 16,000 षोडशस्त्री सहस्रेशा म्हूण सांगताच तसलें एक प्रतिपर जिवनांत ताणें कशी रितीन परमात्मान प्रत्येक लोकां बशी कशी रितीन संसार केला की कशी आमी संसाराचे नियम नीती पालन करका की कशी राज्य आडवळिका करका की ना तर जाल्यार कशी रितीन प्रतिनित्य ब्राह्मण सेवा की गोपूजा कशी करका म्हणून परमात्मान प्रतिनित्य आमकां तागेले एक शास्त्रांत तूं सांगिल्लें आसा तशीच नित्य नियमत्तीक जावंक करचें तसलें एक आचरणांत सुद्दां अधिक मास आयले तेन्ना कशी विशेषता जावंक परमात्माले उपासन करका अशें म्हूण सांगूंक मुखा वयल्या दिवसांत तूं दृढधन्व म्हणलें राजान अत्यंत विधी प्रमाणे रे ताणें केलें तसलें पुरुषोत्तम पूज की स्नान की दान की ताणें केलें तसलें तागेले जन्मान तूं भोगिल्लें तसलें राजसुख अनुभव करून परमात्माले एक सायुज्य प्राप्त जावची की तरी गोलोकाक कशी वचूंक पावलो थंय कशी ताणें पुरुषोत्तमाचे मासान तूं खंयचे रितीन काम केलें खंयचे रितीन पुजा पुनस्कारो दान मान दक्षिणा कशी रितीन दिलें हें नारायण मुनी जावंक नाशिल्लो नारदो परमात्माले आदेशानुसार हांगा 5वे अध्याय मुक्ताय जाता तशीच 6वे अध्याय दृढधन्व म्हणलें राजाले काणी
नारायण महर्षी लोक धडधन्वाचे सविस्तार जाऊन सांगका म्हणून घेनो नारदानं परमात्मालागी विनंती केली. ती विनंती मान्य करून घेऊन परमात्मो अत्यंत हर्षोद्गारानं सांगच्याक प्रारंभ करता. प्राचीन कालांत तो हैदई म्हणले देशाचे चित्रधर्म म्हणले राजा आपणाले एक राज्याचो आळविका करत आशिल्लो. थंय ताका धडधन्व म्हणलो अत्यंत गुणाढ्य सुशोभ्य जावंक नाशिल्लो, नवनीत जावंक नाशिल्लो तसलो चल्लो ताका जन्माक आयलो. राजान ते चरडाक जावचे तसले संस्कार षोडश संस्कारान कंचे सांगता की योग्य रितीन ताका अत्यंत विद्या पारंगत जावंक गेनो आपणाले एक प्रजाप्रीती पावचे तशी ताणें ताका पळोवन घेतिले. अत्यंत संतोषान महाराज ताका युवराजाचे पट्टाभिषेक केलो आनीचे मुखावयल्या दिवसांत ताका राज्याभर दिवंक गेनो. ताका समंजस जावचे तसले आयुष्य मुख्य जावंक आमकां आयुष्य आसल्यार मात्र परमात्माले सेव करचे मेळटके, ना तर जाल्यार परमात्माले सेव करच्याक मेळना. तशें दुखून आयिल्ले तसले एक धर्म सुद्दाचे आमी पालन करका. परमात्माक असाध्य म्हणले कसले ना जाल्यार ताका साध्य जावचे तशी आमी तागे लागी अनुग्रह घेवका. संस्कृतान तो अशी श्लोक येता की म्हळ्यार शक्त्योपेहन्यता कर्तुं स्वेच्छया नियमतो हरिः कारण्यैव निर्णयत्येरेव करोतीदं जगतः सदा. म्हळ्यार परमात्माक साध्य म्हणले कसले ना. परमात्मान बी नाशीचे झाड करीत, माती नाशीचे मडकी करीत, चिंते नाशीचे कसने करीत, उदक नाशीची बांय करीत. जाल्यार परमात्मा तशी कसने करच्या वतना सर्व ही तागेले इच्छा निमित्त करता, सर्व तागेले नियमाक अनुसार जावंगेनूच करता. सर्व ते संदर्भारी कसन जाव का कसन जाल्यार कसन जाता ते परमात्मान पहिलेच संकल्पाप्रमाणेचे सर्व नियम देता. स्वतः परमात्मा सुद्दाचे नियमाक भंग करच्या वतना आणि ते नियमाक कसन एक वस्तू तो तयार करता की ते वस्तू कसन जाल्यार कसनय करीत साध्य देता. जाल्यार परमात्माले परिश्रमा निमित्त परमात्माले एक विश्वासान परमात्मा वयर अतुल्य भावना दवरले मात्रान साधन केल्यार मात्र हे परिश्रम घेवंक गेनो कसनेच आमी पावच्याक साध्य आसा. तशें दुखून परमात्माले एक अंतर्गत जावंक आमी ध्याना चित्त जावंक की ना परमात्माले नित्य ही उपासन करता की म्हळ्यार आमकां आयुश्य आसल्यार मात्र तुगेले सेव करच्याक पावता. आयुष्य तर ना तर जाल्यार सेव खंयचे रितीन करीत आमी अशी परमात्मा लागी चर्चा करता की त्या रितीनचे राजान आपणाले एक धडधन्व म्हणले चल्याल बदल ताका योग्य रितीन आयुष्य जावका म्हूण घेनो हे परमात्मा लागी तुगेल कणीची ताणें सेव करका. ते सेव करचे आसल्यार ताका योग्य रितीन तुवें आयुश्य दिवका म्हूण सांगूंक गेनो राजो आपूण वनवासाक वचूंक गेनो तप करच्याक पावता. तशीच मस्त रितीन तप करून गेनो आपूण मोक्ष पावता. हे मोक्ष पाविले आपणाले चरडाक आयकून खुश पावता म्हूण गेनो राजो लेखता. तशीच धडधन्वाक आपणाले बापूस अत्यंत परमात्मा वयर आपणाले कितें ताणें परमात्माले एक सेव करका. परमात्मा लागी आपूण सेव करता आसले अवकाश आपणे करून दिवका. आपणाले प्रजाले आळविका आपूण करका म्हणले एक महदीचे आपणाले बापयले आशिल्ले. आपणाले लागून आपणाले बापयन परमात्मा लागी मोक्ष पावचकिंत पयले हे दोन उत्तर सांगले कसं की म्हळ्यार मेगेल चल्याक तुवें वेवस्थीत प्रमाणे पूर्ण आयुश्य दिवका. ताका सत्कर्म करचे तसले महदीच्या दिवका. योग्य रितीन ताणें दान मान धर्म करका. सत्प्रजा पालन करका. हो विश्वास आपणाक आसा तुगेले वयरी अशें म्हळ्यार कितें आपूण तुकाचे भार घाल न्हू आपणाले चरडाक सोडून वनवासा वता आसा म्हूण घेनो परमात्मा लागी ताणें राजान चित्रधर्म राजान विनंती केल्ली उरता. ते विनंती मान्य करून परमात्मान ताका मोक्ष दिलो. तशीच तागेले चल्याक पूर्ण आयुश्य दिवंक गेनो ताणें करचे तसले कर्तव्यान तो कर्मान तो कसनेच रितीन लोप देनाशीची ताका परमात्मो प्रतिदिन ताका सांबाळता उरलो अशें म्हणून गेनो सांगता. तशीच बापायले मोक्ष पावंक गेन जाल्या नंतर प्रत्येक धर्मान सांगता कसं की म्हळ्यार एक शरीर त्याग केले नंतर आत्मान शरीर त्याग केले नंतर ते शरीराचे अपरकर्म श्राद्धादी व्यवस्थित प्रमाणे धार्मिक विधिविधान श्रद्धेन करका म्हूण गेनो पयलेचे कालांतवरकीचे हे उल्लेख केल्ले आसा. तशीच ताणें तागेले बापसूले एक अंतीम संस्कार करून गेनो ताका जावन आशिल्ले तसले एक योग्य रितीन ब्राह्मणाक
दान की धर्म की व्यवस्थित प्रमाणे करून घेनो आपणाले बापूस कशी एक राज्य परिपालन करून घेनो आजपासून घेनो आईल की तशीच मुखारसून बी आपण एक योग्य रीतीनं राज्य परिपालन करून घेवन वच्चाक पावता तशीच एक योग्य जावंक नाशिल्लें शीलवती जावंक नाशिल्लें सुशील म्हणलें एक राजकुमारीक लग्न देवच्याक मुखार सरता तांगेलें दाम्पत्य जीवन सुखान वता आसतना मुखारसून तांकां 4 जन राजकुमार प्राप्ती जाताची तशीच एक राजकुमारी तिगेले पोटांत जन्मा येताची कुलसंप्रदाया प्रमाणे तांकां योग्य रितीन संस्कार दिवंक गेनो आनंदान आयच्या दिवसान तूं तांगेल कसन एक धडधनवाले मनांत एक कसकी एक अत्यंत आपूण सुखान आसा संदर्भान आसा व्यवस्थित आसा आपणान बापसूल आशिर्वादान की मालगड्याल आशिर्वादान की ते परमात्माला आशिर्वादान आपूण दान धर्म करून घेनो व्यवस्थित आसा सकल ऐश्वर्य सुद्दाची आपणाक प्राप्ती परमात्माले अनुग्रहान जेल्ले आसा अशें म्हणले नंतर आमी म्हळें सुशीलवती म्हणलें सुशीलवती म्हळ्यार एक कन्येक कशे रितीन लक्षण उरका म्हणून पळोवया रूपमेव गुणस्त्रीणां प्रथमं भूषणं शुभे शीलमेव द्वितीयञ्च तृतीयं सत्यमेव च अर्जत्वं चतुर्थञ्च पंचमं धर्ममेव हि मधुरत्वं ततः प्रोक्तं षष्ठमेव वरानने शुद्धत्वं सप्तमं बाले अन्तर्बाह्येषु योषिताम् अष्टमन्तु पितृभाव शुश्रूषा नवमं खिला सहिष्णु दशमं प्रोक्तां रतिशोकादशं तथा पातिव्रतं तथा प्रोक्ता द्वादशं वरमानिनी हे पद्मपुराणांत हो श्लोक येता कशी एक कन्या म्हळ्यार चेडूवान जन्म आयले नंतर तिगेले एक 5 वर्षाचे जन्मांतराचे जाले नंतर येवचे तसले प्रत्येक स्त्रीक आमी कन्या म्हणून घेनो रूपण करताची कन्या म्हळ्यार तिगेले एक रूप कशी उरका की म्हळ्यार सात्विक जावंक रूप उरका परिशुद्ध चारित्र्य म्हळ्यार शीलवंत जावंक उरका अत्यंत सत्येन उरका अर्जव म्हळ्यार सदाचार जावंक सद्विचार उलोवचे धर्म म्हळ्यार अत्यंत नित्य नैमित्तिक जावन करता आसलें आमगेले एक कुटुंबांत आचरणेन जायत तसलें विचार उरो नादर जाल्यार आचरणेन जायत तसलें एक धार्मीक कार्य प्रतिनित्य जावचें तसलें उरो ना नैमित्तीक जावचें तसलें कार्यांत सहभागी घेवन करचे उरो माधुर्य म्हळ्यार मधुर स्वभाव कसने रितीन एक कर्कश स्वभावार उलोवची उरनाशिची अत्यंत चंदायेन मधुर रितीन उलोवचे एक शुद्धांतीकरण म्हळ्यार आमगेले मन बाह्य आनी अंतःकरण हे दोनीची शुद्ध भावार उरका पितृभाव म्हळ्यार आबाल वृद्ध पोषण म्हळ्यार आमगेले एक वडील उरो ना आमगेले एक बापसूक कशी आमी पितृभाव पळयता की तशीच आमगेले बापसूल वयाक आशिल्ले तसले लोकांक पितृभावार वेवस्थीत रितीन पळोवचे उरो शुश्रूषा म्हळ्यार कोणीची एक दया निर्गती कुरो नातर जाल्यार कसनय तागेल्या हातान करच्याक जायनाशिल्लें तसलें कार्य उरल्यार ताका सहकार जावंक न्हू सेवा करचे तसलें मनोभाव उरल्यार सहिष्णुते म्हळ्यार सकल गुणांतू सकल प्राणीजन्य जिवींतू सकल चराचर वस्तूंतू क्षमागुण उरचे कडेन उरो रती म्हळ्यार कर्तव्यांतू आमगेले तसलें आसक्ती म्हळ्यार आपणायले लोकांतू आपणायले म्हणले एक आमगेले लोक आमगेले निमित्तान देवचे तसले कार्याक आमगेले लोकांक सहकार दिवचो तसलो ती आसक्ती जागृत करचे तसल्यांतू पातिव्रत्य म्हळ्यार आपणायले पतींतू आसक्ती उरूंक न्हू इतरे खंयचे एक अनुरक्त जायनाशिची इतरे विचारांतू मग्न जायनाशिची केवल आपणायले घोवान करचे तसले सन्मार्गांतू आमी आचरण करता तसले एक विचारांतू हें उरका म्हणून सांगूंक न्हू पद्मपुराणांतू एक कन्येन कशी उरका म्हणलें सद्गुण हें विश्लेशण केल्लें आसा तशीच सुशीलवती सुशीले म्हणलें एक धडधनवाले बायली बदल सुमंगलीन कशी उरका आजकाल आमी कशस्कीचे एक आमगेले वस्त्राभरण की नातर जाल्यार एक नैमित्तीक आमी आचरणेन खंयचे रितीन चलनाची जाल्यार पयले काळांत कशी चलत आशिल्लें अशें म्हणून न्हू सांगताचे हरिद्राम कुंकुमं चैव सिंधूरं कज्जलं तथा कूर्पासकं च तांबूलं मांगल्याभरणं शुभं केशसंस्कारं चैव करकारणादिभूषणं भर्तुरायुष्यमिच्छन्ति दूरयेन पतिव्रता हे स्कंदपुराणांत हो वचन येता
कशकी म्हळ्यार हरिद्रा कुंकुम म्हळ्यार हळदी कुंकुम सिंदूर काज्जळ हे लावंगेच तसले प्रतिनित्य आमी धारण करका आमकां बांदिल्ले तसले मंगलसूत्र कंकण आनीची कानाक घालचे तसले कानाक घालचे तसले आभरण नित्य ही तांबूल धारण करचे की नित्य ही तांबूल सेवन करचे की ना तर जाल्यार केशालंकार आमगेले केशाक घांग येवचे तसले व्यवस्थीत प्रमाणे केश बांदूंक न्हू ताका फूल माळंग येवचे की ना तर जाल्यार पांयाक सुतुंगल घांग येवचे की नांका बोट्टो घांग येवचे की हे आभरण खंडीत ही सुमंगली लोकांना धारण करका हे इतले तरेन धारण केल्यार मात्र तिका सुमंगली म्हणून म्हणटा म्हणून हो स्कंद पुराणान सांगता ताजे कितें तिका शीलवती याद म्हणून न्हू सांग कशकी म्हळ्यार तिणें खंयचे रितीन आजे आपणाले एक घोवाक समंजस जावंक न्हू कशे रितीन चलका कशे रितीन चल्ल्यार मात्र सुमंगल जावंक उरता म्हणून न्हू एक ज्ञानार्जन म्हालगड्या कडच्यान तिणें संपादन करून घेतिल्लें तशें दुखून तिणें सुद्दाची आपणाले 4 चेडवांक आनी एक कुमारीक व्यवस्थीत प्रमाणे तिणें योग्य संप्रदायबद्ध जावंक न्हू कुलाचाराचे नियमानुसार तिणें व्यवस्थीत प्रमाणे तांकां संस्कार दिलो मुखार सोनूची पळोवच्या गेल्यार पयलेचे एक राजाले एक संदर्भ कशें आसा की म्हळ्यार ब्राह्मी मुहूर्त जाले नंतर वचूंक न्हू नित्य ही स्नान संध्यावंदन करूंक न्हू आपणाले एक सैन्य संत लोकां भशेन सैन्याचे एक संगड घेवंक न्हू रानां वचूंक न्हू युध्द करचें ना तर जाल्यार खंयचे एक वायट मृग एक लोकांक त्रास दिता की ते संदर्भार तांकां वध करूंक न्हू एक राज्याचे आपणाले सुभिक्ष प्रजाक वृद्धी करचे बदल राजान म्हळ्यार अत्यंत कसन एक संस्कारा निमित्त मस्त रितीन तागेले एक चाकचक्यता निमित्त एक चितलाक धांवडांक न्हू अरण्या भितर प्रवेश घेतलो राजाले वेगाक ते चित्तल अत्यंत एक भयभीत जावंक न्हू लागीं आशिल्ले तसले गुहे भितर वचूंक न्हू माय जाली तेची संदर्भार राजाक मस्त रितीन ते एक प्रयासाक किंवा ते आयास देल निमित्तान ताका त्रशा म्हळ्यार तान लागली आपणाले एक तान निवूंक घेवचे की तरी राजान थंय खंयचे एक सरोवर आसकी पळयलें जाल्यार ते खंय ते सरोवर ताका मेळना जाल्यार सुद्दाचे बेगीन धुरा कडेन एक सरोवर ताका दृश्टांत दिलो पयले आपणाले घोड्याक ताणें उदक पिवच्याक लायलें तशीच तो बी स्वता तें उदक पिवंक न्हू थंयच लागींचे एक रुखा कडेन विश्रांत घेवच्याक पावलो थंय एक शुक पक्षी शुक म्हळ्यार गिळी म्हूण सांगताची शुक थंय एक रुखा वयर आशिल्लो परत परत एक श्लोक म्हणत आशिल्ले राजाक मस्त रितीन आलोचन करच्या पावले श्री कृष्ण परमात्मालो भक्त जावंक नाशिल्लो परिक्षितू ताका सुद्दाचे अंत्यकालांत तो शुकमुनीची स्वतः भागवत ताका एक श्लोका निमित्तान ताकाचे एक वर्णन केलें की तोची शुक आपणेक येवन सांगून श्लोक सांगतास की कितें अशें म्हणून राजान विचार करच्या पावलो आनी आपणाले थंय सैनिकाक आनी सैन्य लोकांक बी सांगलें की हांगा कसकी एक शुक पक्षी कसकी रितीन एक श्लोक सांगत आसा आनीची तुमी बी आयकुवाची म्हूण सांगल्यार पक्षी उलयत आसवे म्हणलें की तरी भयभीत जावंक न्हू तागेले सैनीक उठूचे अरमैन्या कडेन पावले आपणाले आस्थानाक वचून पावले आनीची राजा अजून येवन पाविल ना जाल्यार ते शुकमुनीन सांगिल्लें तसलें शुकमुनी अंतर्गत जावंक नाशिल्लें तसलें ते पक्षीन सांगिल्लें तसलें एक वाणी ते राजाक ते जागो सोडून वचच्याक पावच्या दिना तेची जाग्यार ताका अत्यंत सुखोद्वेग ताका पावच्याक जाता थंयच एक सूख मेळटा ताका आनी थंयचे आपणाक हें राजसूख कसलें न्हय वैभव कसलें न्हय महाराणीले प्रिती पात्र कसलें न्हय चोरडू कसलें न्हय केवल हागेले श्लोकाची आपणाक मनान तो आनंद देता आसा वच्चाकाची सोण्युच्याक मन येना पुनरपीचे एक राजाले एक धर्म निमित्तान ताणें दिलेले बापसूक वचन निमित्तान पुनरपी तो आपणाले आस्थानाक वच्चाक भायर सरता जाल्यार सुद्दाची चिंताक्रांत जावंक न्हू
केवल मौन निमित्तानं स्नान करनाशीची दुःख जावंगेनो केवल ते पक्षीन आपण कसकी एक श्लोक सांगलो ते पक्षीन कसकी श्लोक सांगलो म्हणगेनो मनान तो पुनरपी ते विचार करतची आशिल्ले निमित्तानं आस्थानाचे वाल्मिकी गुरु तगेले आस्थानाक येताची आयिल्ले नंतर राणीन सांगले वाचतानाचो गुरु आयला तांकां योग्य रितीनं पाद्य अर्घ्य उपचार दिवका तन्निमित्तानं आमगेले एक पुण्यफल जागृत जातल कोणी ना अशें म्हूण सांगूंक न्हू राजा धर्णद्रडधन्वो आपणाले बायलीन सुशिलेन सांगिल्लें तसलें वाक्याक समंजस जावंक न्हू वाल्मिकी गुरुले अत्यंत अर्घ्य पाद्य प्रितीपूर्वक जावंक न्हू ताका सत्कार करता तागेले पादधुळीच्यान आमगेले आस्थान अत्यंत पवित्र जालें अशें म्हूण सांगता आनीची गुरु बी सांगता कसं की मरे तुगेले उपचारा निमित्तान बी आपूण संतुश्ट जाल्ले आसा आनी तुका कसन रितीन तुवें मनान तो विचार घेवन घेवन बशिल्ले आसा आपणें गोतना तो विचारा निमित्त तुगेले मन चंचल जाल्लें आसा तुवें निद्रा स्नान करनाशीची उपहार करनाशीची कसनेच रितीन आस्थानाचे सुख अपेक्षा घेनाशीची केवल चिंता करांत जावंक आसा कसन तुगेले हें दुख्ख आपणें तूं सांगता म्हूण न्हू ताका गुरु सांगता गुरुले उतराक विनंती करून न्हू तागेले चरणाक समग्र जावंक न्हू आपणाले सविस्तार दिलेले तसले अरण्यांत गेल्ले तसले एक चित्तल आपणाक गेले तेन्ना चित्तल एक गुहेंत वचून अदृश्य जाता थंय एक झाडारे शुकपक्षी आशिल्ली ताण सांगिल्ले श्लोक आपणाक अर्थ जाले ना जाल्यार ते सांगिल्ले श्लोका निमित्त आपणाक अत्यंत वैराग्य येयलें आपणे कसनेच राजसुख नाका भोग नाका सती नाका धन धान्य नाका रथ सेवक कसले नाका जाल्यार सुद्दाची कसन पुण्या निमित्त हे आपणाक मेळटा गोतना जाल्यार आपणेन तुमकां हें सांगलें विशय थंय विस्तार जाल्ले आनी तुमी हे म्हाका विशय सविस्तार जावंक सांगका म्हूण सांगून दृढधन्वो वाल्मिकी ऋषील्याक विनंती करता तेन्ना लोकांक एक दिव्य दृश्टी उरतशिल्ले वाल्मिकी आपणाले एक योग सिद्धीन प्राणायाम करून न्हू दिव्य दृश्टीन पळोवंक न्हू राजाले पूर्वजन्माचे वृत्तांत सांगच्याक प्रयत्न करता राजा सांगता कसं की म्हळ्यार तूं निष्कळंक उर कसने रितीन हांतू तुवें विचार करचे आवश्यकता ना मुखारसून तुवें चिंतन करून घेतिल्लें तसलें कसन तुका ते पक्षीन सांगिल्लें तसलें वृत्तांत आसा तो तुका हांव आजी प्रस्तूत करता म्हणून न्हू वाल्मिकी ऋषी ताका सांगता राजा तुवें पयले जन्मान तूं द्राविड देशांत तूं ब्राह्मण जावंक तूं जन्माक आयलो तुगेलें नांव सुदेव म्हणून थंय तुवें अत्यंत प्रितीपात्र जावंक नाशिल्लो ताम्रपर्णी म्हणलें तुवें एक थंय वेदाध्ययन करून न्हू सत्यधर्मान तूं गौतमाले चल्लीक म्हणलें गौतमीक म्हणलें तुवें लग्न जालो तुगेले गृहस्थाश्रम तुवें अत्यंतान आनंदान घडयत आशिल्लो थंय सुद्दाची तुका एक गुणवती शीलवती जावंक नाशिल्लें तसलें सुशोभित जावंक नाशिल्लें तुका एक कन्या रत्न जन्माक येता ती सुद्दाची तुगेल्यान तुजी अनुरूप जावंक नाशिल्लें पत्नी सुद्दाची तुवें सांगिल्लें उतरां भायर नाशिल्लें सत्यधर्मांत तुवें आश्रम गृहस्थाश्रमांत तूं जावंक न्हू प्रयत्न करत आशिल्लो जाल्यार तुका पुत्र संतान प्राप्त जालें नाशिल्लें जाल्यार सकल तुका वैभव आसा सूख आसा जाल्यार चेडूं जालें ना म्हणलें अत्यंत दुख्ख आशिल्लें ते मोक्षाक तूं दारी पळयत आशिल्लो तशी संदर्भारे तुवें हें आपणाक दुख्खांत उरचे किंदची आपणाले देह अंती करून घेवचेची आपणाक प्रथम जावंक तुका दिसलें तशें देखून तुवें पत्नीक समाधान चित्त जावंक न्हू मुखा वयलें एक कसन उदाहरण आसा तें तूं सांगता तूं पुत्र व्यामोहाक बळी दिवचे कसल्याक केवल पुत्रा निमित्त कसनेची तुका मुक्ती मेळतवें पुत्रा निमित्ताची तुगेलें जीवन उद्गार जातवें कसनेय आसता सुद्दाची तुवें चिंत करनाका तुका चित्रकेतू म्हणलें एक उपदेश दिल्लो विसरलो तुवें अंगद महाराजान तुका सांगिल्लें तसलें विसरलो तुवें म्हूण न्हू आपणालें बायलीक तो सांगता तशीच अंगद महाराजान वेन म्हणलें आपणालें एक दुश्टपुत्र आशिल्लो ताजे कितें ताणें सर्व ही त्याग करून न्हू वनवासाक गेलेली गोतनावे तुका पुत्र मोहाच्यान मस्त रितीन दुख्ख पाविल्लें आसाची मस्त रितीन मोह त्याज केल्ले आसा तुवें केवल पुत्र मोह म्हूण घेवन बसनाका
केवल हरिनाम उपस्मरण कर, हरिनामस्मरण निमित्त तुगेले मुक्ती मिळता म्हणून गौतमीक परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्लो तसलो धृडधन्वराजाचे पूर्वजन्म वृत्तांत सांगता जाल्यार वाल्मिकीन आपणेक म्हणले एक सुधेव म्हणले ब्राह्मणाक सांगिल्लो तसलो हो विशय प्रतिनित्य जावंक ताम्रपर्णी न्हंयतू तुवें स्नान करूंक सुकिले एक पान वारा एक पंत खावंक दीर्घकाल विरजवनवंतू तप करूंक त्रैलोक्यवासी जावंक नाशिल्लो तसले परमात्माले चिंतन केले निमित्तान त्रैलोक्य अत्यंत भयभीतीन हें तुगेले उग्र तपस्सु पळोवंक साक्षात परमात्मो गरुडवाहन जावंक ब्राह्मणाक दर्शन दिता आसा अशें म्हणून सांगूंक परमात्माले सृष्टी वैचित्य सुदैव म्हणले ब्राह्मणाक ताणें आचरण केलें तसले अधिक मासांतू स्वतः गौतम ऋषीले चल्ली गौतमीक एक दाम्पत्य जीवनांतू पुत्ररत्न मेळना म्हणले तेन्ना तिणें कशे रितीन व्यामोहान आपणेले एक संवसारीक जिवनांतू पुत्र जावका म्हणले व्यामोह जावंक नाशिल्लो तेन्ना सुदैवान तेका कशे रितीन समाधान चित्तान परमात्माले अनुग्रह कशे रितीन पात्र जावचें जाता सांगूंक परमात्माले उपासन केले निमित्तान स्वतः गरुडोपरी परमात्मा तांकां येवंक दर्शन दिल्ले निमित्तान तांगेले ब्राह्मण जन्म संतुष्ट जावंक दर्शन दिलेले तसल परमात्माक तांणी साष्टांग नमस्कार करूंक केवल पुरुषोत्तम रूपी परमात्माले चिंतन केले निमित्तान वाल्मिकीन धृडधन्वराजा बद्दल सांगिल्ले तसले 6 अध्यायो हांगा समाप्त जाता. मुखारसून 7 अध्यायो फाल्याक पळोवया. आयच्या दिवसांत सर्व लोकांनी बसूंक हे अधिक पुरुषोत्तमाले व्रताचरणे निमित्तान आध्यात्मिक जावंक नाशिल्ले तसले परमात्माले उपासना श्रवण रितीन केले निमित्तान आमगेले सर्व लोकांले कष्ट दुःख तापत्रय परमात्मो आमगेलो सर्व समर्थ जावंक आमगेले अनुग्रह करो. आमगेले कसनेक जाड्य असल्यार सुद्दाची ती जाड्य निवारण करूंक केवल परमात्माले उपासन करतसले ज्ञान भक्ती वैराग्य परमात्मो नित्यही आमकां अनुग्रह करो. तसले अनुग्रहा निमित्त आमी पुनरपी परमात्माले श्रवण कीर्तन करतसले भाग्य आमकां सर्वांक मेळो अशें म्हणून सांगून आयच्या दिवसाचे अधिक मास व्रताचे 6 अध्याय समाप्ती करता. तस श्री कृष्णार्पणमस्तु.